आज जो कार्यक्रम आपल्या सर्वांच्या साक्षीने व आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व राज्याचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय चंद्रकांत दादा, त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपल्या जिल्ह्याचे तरुण तडफदार व लोकप्रिय खासदार सन्मान्य विशालजी पाटील, इथे उपस्थित असणारे आपल्या सांगली जिल्ह्याचे कार्यक्षम जिल्हाधिकारी सन्मान्य अशोकजी काकडे, उपस्थित असणारे जिल्हा परिषदचे सीईओ सन्मान्य विशालजी नरावडे, सांगली जिल्ह्याचे अत्यंत कर्तृत्ववान पोलीस अधीक्षक सन्मान्य संदीप गुगेजी, उपस्थित असणारे पलूस तालुक्याचे नेते आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सन्मान्य महेंद्र पलाळ आणि माझे धाकटे बंधू व ज्यांच्या वडिलांचे आणि स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. आज खरं सम्राट बाबांना पाहिलं की नानांची आठवण आम्हाला सर्वांना येते, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य सम्राट बाबा महाडिक, पलूस तालुक्याचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक सन्मान्य जे.के. बापू, इथे उपस्थित असणारे सन्मान्य आमच्या तालुक्याचे प्रांत अधिकारी सन्मान्य भोसले सर, उपस्थित या तालुक्याचे बीडीओ राजेशजी कदम, आपल्या सांगली जिल्ह्याच्या नवनिर्वाचित उपजिल्हाधिकारी आदरणीय सन्मान्य तेजस्वी नरवडे मॅडम, उपस्थित या गावच्या सरपंच अंकलकोटचे आदरणीय बेटीताई पाटील, संतगावचे सरपंच सौभाग्यवती सुखदा सावंत, सौभाग्यवती भारतीताई सावंत, नागठाण्याचे सरपंच सौभाग्यवती योगिताई शिंदे, चोपडेवाडीचे सरपंच सन्मान्य प्रशांत जी माने, उपसरपंच सुप्रियाताई माने, बुर्लीगावचे सरपंच सौभाग्यवती दीपालीताई काळे, सन्मान्य उपसरपंच सुदेश नाना पाटील, उपस्थित सुकवाडीचे सरपंच आमचे सहकारी सन्मान्य बाळासाहेबजी यादव, सौभाग्यवती दक्षिणाताई जगताप, तुपारीचे सरपंच सौभाग्यवती सुरेखाताई राक्षे आणि उपसरपंच संजय नाना पाटील, दहारीचे सन्मान्य शंकर भाऊ पाटील, या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमच्या कडेगावून आलेले सन्मान्य राजारामजी गरुड, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व या कृष्णा नदीकाठ असणाऱ्या पलूस तालुक्यातील गावातील सर्व ग्रामस्थ, जिल्हा परिषद पंचायत समितीचे आजी माजी सदस्य, अनेक गावातील सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य, सोसायटीचे चेअरमन, संचालक आणि खास करून या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व अंकुलकोट गावातील ग्रामस्थ, औदुंबरचे सर्व आमचे पुजारी, या परिसरातील सर्व दुकानदार, व्यावसायिक, उपस्थित असणारे सर्व आमच्या माता भगिनी, ज्येष्ठ वडीलधारी मंडळी, सर्व पत्रकार, तरुण कार्यकर्ते आणि बंधू भगिनी व सांगली जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून आज ज्या अनेक दिवसांपासून जी सातत्याने मी या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्याची मागणी आमच्या जिल्हा नियोजन समितीमध्ये किंबहुना प्रशासनाला वारंवार करत होतो की कृष्णा नदी काठ असणाऱ्या पूरग्रस्त गावांना, ज्या राहिलेल्या जी गावं आहेत त्यांना या बोटी लवकरात लवकर द्याव्या, त्या माझ्या मागणीला किंवा माझ्या विनंतीला मान देऊन खऱ्या अर्थाने ज्यांनी तातडीने त्याच्यावर कारवाई केली आणि कारवाई करून ताबडतोब ह्या बोटी आपल्या गावांना देण्याचं काम केलं, ते अशा चंद्रकांत दादांचं मी प्रथमतः पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आणि कृष्णा नदीकाठ असणाऱ्या आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी मनापासून स्वागतही करतो. आणि दादा, म्हणजे जेवढं शक्य होईल तेवढ्या शब्दात आभार मानणं हे कमीच राहील, पण आपल्या मनापासून आभार मानतो. खरं आधी प्रास्ताविक करत असताना घनश्याम मामांनी या ठिकाणी अंकलकोट गावचा आणि औदुंबर गावचा थोडासा इतिहास आपल्या सर्वांच्या समोर मांडला. कृष्णा नदी काठ असणारं हे या परिसरातलं एक ऐतिहासिक गाव आणि औदुंबर तर महाराष्ट्रातलं दत्ताचं एक अत्यंत जागृत देवस्थान. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात नरसोबाच्या वाडीच्या बरोबर असणारे हे औदुंबर आणि या कृष्णाबाईच्या
ह्या लगत असणाऱ्या गावामध्ये हजारो आणि लाखो भाविक हे दत्त जयंती व दर गुरुवारी या औदुंबरच्या दत्ताच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असतात. अंकलगाव गावचा थोडासा राजकीय इतिहास विशालरावने आपल्याला सांगितला ते खरं आहे. या गावाचे एक स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादांच्या विचारांमध्ये थोडीशी ज्यावेळेस फारकत झालेली होती तेव्हा एकत्रित या दोन्ही राज्याच्या ज्येष्ठ नेत्यांना एकत्रित आणण्याचं काम या अंकुलगावच्या ग्रामस्थांनी आणि लोकांनी केलेलं होतं. खरं या अंकुलगाव गावामध्ये दादा एक महत्वाची गोष्ट जी फार कमी लोकांना माहिती, 1880 ला या देशातली पहिली सर्कस, या सर्कसचा जन्म या अंकुलगाव गावामध्ये मात्र झालेला होता. भारत देशाची पहिली सर्कस. आणि 1880 पासून या गावाने नेहमीच अनेक गोष्टींचा इतिहास पाहिलेला. याच गावामध्ये आपल्या देशाचे परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अस्थि या गावामध्ये आहे. म्हणजे नागपूरच्या नंतर दीक्षाभूमी नंतर या ठिकाणी आज या अंकुलगाव गावामध्ये या ठिकाणी आहेत. दरवर्षी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने सुद्धा केवळ या पलूस तालुक्यातले नव्हे तर सांगली जिल्ह्यातले सुद्धा अनेक लोक त्या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी त्या जयंती बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने येत असतात. त्याचबरोबर या अंकुलगाव गावच्या औदुंबराच्या परिसरामध्ये त्याला साहित्याचा सुद्धा एक चांगला वारसा. कवी सुधांशू हे या औदुंबर गावचे आणि कवी सुधांशूंनी काय साहित्य क्षेत्रामध्ये आपलं नाव आणि औदुंबरचं नाव किती गाजवलं हे आपल्या सर्वांना चांगलं मिळालं. हे सांगण्याचं कारण असं की हे सगळं या गावाचं एक लौकिक असताना 2005 साली खरं पहिल्यांदा 100 वर्षानंतर एक महापूर दुर्दैवाने या कृष्णा नदी काठ असणाऱ्या पलूस तालुक्यातल्या आमच्या लोकांना पाहायला मिळाला. त्यावेळेस स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब हयात होते. राज्यामध्ये लोकशाही आघाडीचं सरकार होतं. ते उद्योग व जलसंधारण खातं आणि मदत व पुनर्वसन खात्याचे 3 खात्याचे ते मंत्री होते. आणि त्यावेळेस खरं ज्यावेळेस या संपूर्ण सांगली जिल्हा, पलूस तालुका, मिरज तालुका, वाळवा असेल या तालुक्यांना पुराचा हा फटका सोसावा लागला, त्या काळामध्ये पतंगरावजी कदम साहेबांनी मोठं या लोकांना मदत करण्याचं काम त्या काळात केलेलं होतं. दादा मला तुम्हाला सांगण्यास अभिमान वाटतो की अंकुलगाव गावाच्या मागासवर्गीय समाजातल्या आमच्या बांधवांच्या वस्तीमध्ये एक पाणी 2005 मध्ये गेलेलं होतं आणि त्या पाण्यामुळे सगळी त्या गोरगरिबांच्या आमच्या मागासवर्गीय समाजातल्या बांधवांची घरं ही पाण्याखाली बुडलेली होती. कदम साहेबांनी तडाख्यात निर्णय घेतला आणि या महाराष्ट्रामध्ये असा इतिहास घडून दाखवला की केवळ 2 वर्षाच्या कालावधीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने या ठिकाणी 450 घरांची पुनर्वसन या अंकुलगाव गावामध्ये मोठी अशी भव्य उभं करून दिली आणि या सगळ्या मागासवर्गीय समाजातल्या आमच्या बांधवांचं पुनर्वसन याच अंकुलगाव गावामध्ये 450 नव्या घरांमध्ये, पक्क्या घरांमध्ये त्या ठिकाणी करून दिलं. खरं पुन्हा पूर येईल असं कुणाला वाटलं नव्हतं. 2019 साली एक प्रचंड 2005च्या मोठ्या प्रमाणात पूर पाहायला मिळाला. आपण ही कोल्हापूरच्या दादा कोल्हापूर वासाने त्याचा प्रचंड मोठा त्रास झाला, परंतु सांगली आणि विशेष करून पलूस तालुक्यातल्या आमच्या कृष्णा नदी काठ लोकांना भयानक त्रास झाला. पाणी वाढत होतं, अचानकपणे वाढलं. कारण कोयना आम्हाला खरं त्रास होतो ते कोयनेचा. कोयनेत पाऊस पडला, कोयनेचा या ठिकाणी निसर्ग झाला की कृष्णा नदीचं पात्र लहान असल्यामुळे इथं ओव्हरफ्लो लगेच होतो आणि हे पाणी सगळ्या आमच्या कृष्णा नदी काठ असणाऱ्या गावांमध्ये जातं. दादा त्यावेळेस खरं कुणाला असं अपेक्षित नव्हतं आणि प्रचंड मोठं संकट निर्माण झालं. परंतु या पलूस कडेगावच्या आणि आमच्या माता भगिनींचे, ज्येष्ठांचे आशीर्वाद माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे. कदम साहेबांच्या दुःखद निधनानंतर नुकतंच मला लोकांनी आमदार म्हणून या मतदारसंघाची सेवा करण्याची संधी दिलेली होती आणि त्या काळात मी दिवस रात्र 25 दिवस काम केलं. लोकांनी भरभरून मला साथ दिली. त्या प्रत्येक गावामध्ये जाऊन मी दिवसभर उभं होतो. 10-15 फुटाच्या सगळ्या पाण्यात उभं राहून आमच्या माता भगिनींना, लोकांना बाहेर काढण्याचं काम केलं. त्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांनी, गावातील ग्रामस्थांनी साथ दिली. तेवढंच नव्हे दादा, बाहेर आम्ही या ठिकाणी लोकांना चारा उपलब्ध करून दिला. भारतीय हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्य व्यवस्था, औषध उपचार या ठिकाणी व्यवस्था करून दिली होती. एक जणू काय प्रति सरकार या मतदारसंघात, तालुक्यात आम्ही उभं केलं होतं. कारण शासन शेवटी पुढापुढाकडे किती वेळात पोहोचतात अशी शासनाची त्या काळात अडचण होती, म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने यंत्रणा राबवत होतो. दादा ज्यावेळेस पाणी कमी झालं त्यावेळेस 2000 कार्यकर्ते आम्ही कामाला लावले. पवडा वगैरे हातात, स्वच्छतेची यंत्रणा त्यांच्या हातात दिली आणि 2 दिवसात 48 तासात ही सगळी गावं स्वच्छ करून दिली. डीटीपी पावडर टाकली. एक रोगराई आमच्या मतदारसंघात एकाही गावात निर्माण नाही झाली. एवढं काम आम्ही त्या 48 तासात आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी करून घेतलं होतं.
विशाळरावांनी उल्लेख केला, ब्रह्माळमध्ये दुर्दैवाने अत्यंत वाईट घटना घडली. बोटीमध्ये ओव्हर क्राउडिंग झालं, माणसं भयभीत होती आणि दुर्दैवाने 17 लाख आमची मृत्युमुखी पडली. तर नंतर शासनाने लक्षात आलं की नदीकाठ असणाऱ्या प्रत्येक गावाला आपल्याला लोकांना वेळेत बाहेर काढण्याकरता आपल्याला बोटी देण्याची आवश्यकता आहे. दादा खरं सांगायचं म्हणलं तर बोटी शासनाने त्या काळात थोड्या दिल्या. बोटींची ऑर्डर जिल्हा परिषद डीपीडीसीच्या माध्यमातून जिल्हा परिषद मधनं पुन्हा तो कोणतरी जो बोट बनवणारा असेल त्याला दिली आणि 50% बोटी त्या काळामध्ये आपल्या सांगली जिल्ह्याला मिळाल्या. 50% गावं थोडीशी राहिली होती. तर दुर्दैवाने नंतर करोनाचा काळ आला म्हणून हा बोटींचं कामकाज राहिलं. आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो, परंतु या ज्या काही माझ्या मतदारसंघातली थोडीफार गावं राहिलेली होती त्याची मागणी मी करत असताना तुम्ही त्याची गांभीर्याने दखल घेतली. पोट तिडकीने मी ज्या वेळेस डीपीडीसी मध्ये ही भावना मांडत होतो, मी पाहत होतो प्रत्येक वेळेस तुम्ही केवळ मला बोलायची संधी देण्याच्या पलीकडे जाऊन मी जे काही लोकांच्या भावना मांडत होतो, कार्यकर्त्यांच्या भावना मांडत होतो, त्या सगळ्या आपण ऐकून घेत त्याची नोंद घेत तातडीने त्याच्यावर कारवाई करत होता. खरं सांगायचं म्हणलं तर दादा आज मला आपल्या सर्वांच्या बाबतीत मनापासून तुमचे आभार मानायचे, कारण राज्यामध्ये अनेक मंत्री, अनेक आमदार, अनेक खासदार काम करतात, परंतु ज्या नेत्यांमध्ये माणुसकी असते अशी जेव्हा माणसं काम करतात तेव्हा सर्वसामान्य लोकांचे प्रश्न या ठिकाणी सुटत असतात. आणि ती माणुसकी दादा तुमच्या कामात आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाली, त्याबद्दल तुमच्या मनापासून या पलूस तालुक्याचे आभार मानतो. दादा सांगायचं म्हणलं तर ज्यावेळेस बोट मिळत नव्हती, पुन्हा पूर येत होता, पाऊस अनियमित पाऊस, 4-4 महिने पाऊस, मध्यंतरी परत 2021 ला पूर परिस्थिती निर्माण झाली आणि मी निर्णय घेतला की आता या कोरोनाच्या कालावधीत आता शासनाची वाट पाहायची नाही. मी आमचे काही कन्सल्टंट बोलवले आणि या कन्सल्टंटच्या माध्यमातून मी युएस मध्ये जे अमेरिकन कोस्ट गार्ड बोटी वापरतात अशा 9 बोटी या माझ्या तालुक्यातल्या संरक्षणासाठी या ठिकाणी उभ्या केल्या आणि त्याला प्रशिक्षण दिलं जे चालक असतील ते, आणि त्या चालकांना सुद्धा या ठिकाणी त्या 9 बोटी सुसज्ज ठेवला. मला अभिमान आहे की ज्या महाराष्ट्रात कुठेही पूर परिस्थिती जर दुर्दैवाने निर्माण झाली तर लोक आम्हाला फोन करतात आणि आमच्या या बोटी त्या ठिकाणी मदत करण्यासाठी जातात. नुकतंच सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि लातूर जिल्ह्यामध्ये या आमच्या बोटी आम्ही मदत करण्यासाठी पाठवलेल्या होत्या. आणि म्हणून दादा आज जी काय आमची म्हणजे ही बोटी आज प्रत्येक गावाला मिळावी ही त्या गावातल्या ग्रामस्थांची, ग्रामपंचायतीची अपेक्षा होती. आज तुम्ही पूर्ण केली. अजून कलेक्टर साहेब आमच्या 4 बोटी शिल्लक आहेत, म्हणजे सीओ साहेब, तर ते येणाऱ्या डीपीडीसी मध्ये दादा छोटस आपण या ठिकाणी आमची मागणी पूर्ण करावी अशी नम्रपणे इथं मी आपल्याला विनंती करतो. दादा या ठिकाणी आज जास्त आपला वेळ घेणार नाही, आपल्याला पुढे सांगली कोल्हापूरला जायचंय. मला एवढंच सांगायचंय की अंकोलकोट गावामध्ये आणि औदुंबरमध्ये काही गोष्टी मला ह्या ठिकाणी आवर्जून उल्लेख करायचा आहे. हे जे घाट आहे हा पतंगरावजी कदम साहेबांनी 1985-90च्या दशकामध्ये बांधला. आता या गावात घाटाला थोडस विस्तारित रूप आम्हाला द्यायचं आहे आणि त्याच्याकरता दादा तुमची मदत निश्चितपणे आम्हाला लागेल. कलेक्टर सरांनी आम्हाला सांगितलं की जी काही जिल्ह्यातली पर्यटन स्थळं आहेत जिथे अनेक श्रद्धेच्या निमित्ताने अनेक लोक भाविक त्या ठिकाणी जातात, त्याला एक वेगळ्या पद्धतीने विकसित कसं करता येईल त्याचा एक प्लॅन ते करत आहेत. आणि दादा त्या प्लॅनसाठी निश्चितपणे आपले आशीर्वाद आणि आपली साथ आम्हाला या ठिकाणी लागणार आहे. दादा आज सांगायचं म्हणलं तर अंकलकोट गाव हे माझ्या पाठीशी उभं राहिलेलं आहे. नेहमीच कदम साहेब असतील, आमचं कदम कुटुंब असेल आणि मला नेहमी ह्यांनी पाठबळ दिलाय, आशीर्वाद दिलाय. या गावात सर्व जाती धर्माचे लोक आहेत. आज या ठिकाणी मराठा समाज आहे, मागासवर्गीय समाज आहे, जैन समाज आहे, धनगर समाज आहे, इतर सगळ्या समाजातली लोक आज या ठिकाणी गुणागोविंदाने राहतात आणि सगळ्यांची श्रद्धा या दत्तचरणी आहे. अशा पद्धतीचं एक अत्यंत चांगलं आणि राजकारणामध्ये चाणक्य असणारं गाव. त्याच्या पाठीमागची काय स्टोरी ती विशालरावांना मला माहिती सांगितली आणि महेंद्रप्पांना माहिती आहे, गावातल्या कार्यकर्त्यांना तर चांगलीच माहिती आहे. जे जिल्ह्यामध्ये राजकारण होणार नाही ते अंकुरकोट मध्ये होते आणि म्हणून या ठिकाणी आज सांगायचं, पण तरी सुद्धा माणसं जागृत आहेत, विकासासाठी एक येतात, परंतु आणि विकास या गावाचा घडवून आणतात हे आम्ही सातत्याने या ठिकाणी पाहिलंय. दादा विशालराव खासदार आहेत, मी आमदार आहे, आम्ही दोघेही तरुण आहोत आणि लहान मुलासारखे आहोत. तुम्ही पालक आहात, तुम्ही ज्येष्ठ आहात आणि तुम्ही आम्हाला विशालराव म्हणाले आम्हाला सांभाळा. आता हे मीडियावाले वेगळं काहीतरी छापतील, वेळ थांबू नका. विशालरावला जे म्हणायचं होतं, दादा आमच्या पाठीचे आहेत, ते ज्येष्ठ आहेत, वडीलधारी आहेत, आम्हालाही त्यांचा मनापासून आदर आहे, ते निश्चितपणे सांभाळतील. पण विकास नदी बाबतीत दादा जास्त चांगल्या पद्धतीने सांभाळा. वडील आपल्याला विनंती करतो, तुम्ही कधी दुजाभाव केला नाही, हाच तुमचा मनाचा मोठेपणा आहे आणि तुम्ही करणार पण नाही. कारण शेवटी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्याकडे काही मांडत असतो तर इथं व्यक्तिगत काही कुणाचं नसतं.
हे सर्वसामान्य लोकांचे जनतेचे प्रश्न आम्ही मांडत असतो आणि ते सोडवणूक करण्याची भूमिका आज अत्यंत खणखरपणे तुम्ही या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पार पडताय, त्याचा मनापासून आम्हाला या ठिकाणी आदर आहे। या ठिकाणी आज सगळे आमचे जिल्हाधिकारी महोदय आदरणीय संदीप घुगे सर, त्याचबरोबर आणि नरोडे सर, मी काल परवा कुठेतरी ऐकलं की नरोडे सर जिल्ह्याचा दौरा करतायत आणि ज्या गावात जातात दादा त्या गावाने मुक्काम करतात, म्हणजे हे खरंच तुमचं मनापासून मी आभार मानतो, कौतुक करतो की आज या ठिकाणी कुठेतरी जाऊन तिथल्या ग्रामस्थांचे लोकांचे प्रश्न समजून घेण्याचं काम एक आयएस अधिकारी म्हणून तुम्ही करतायत। आपल्या सुविध पत्नी सुद्धा आता आमच्या जिल्ह्यात आल्या म्हणून पती पत्न्यांचं दोघांचंही मी या ठिकाणी जिल्ह्याच्या वतीने स्वागत करतो। आणि दादा माझी खरंच विनंती की या ठिकाणी आज तुम्ही येताय, जिल्ह्यात अतिवृष्टी आहे, शेतकऱ्यांचं नुकसान झालं, मध्यंतरी पहिली यादी आली, मी पाहिलं की त्यात संपूर्ण सांगली जिल्ह्यातले 8 तालुके आले पलूसकडे गावाला। म्हणाले ही काय भानगड आहे? मला माहिती होतं ह्यात काही कोणाचा काही दोष नाही। मी कलेक्टर सरांना फोन केला, तुम्हालाही विनंती केली, तुम्ही तातडीने त्याची दखल घेतली। मी कृषी मंत्र्यांना फोन केला, मी मुख्य सचिवांना फोन केले आणि म्हटलं बाबा हा आमच्यावर अन्याय होतोय का? असं तरी होऊ शकत नाही की इतर शेतकरी हे अतिवृष्टीग्रस्त आणि पलूस कडेगावचे शेतकरी हे काय अतिवृष्टीग्रस्त नाहीत, असं होऊ शकत नाही। आणि माझ्या विनंतीचा मान देऊन वस्तुस्थिती समजून तातडीने माझा पलूस तालुका या यादीमध्ये समाविष्ट करून घेतला आणि आमच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी न्याय देण्याचं काम हे माझ्या विनंतीला मान देऊन सरकार करते। मी आपल्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो। कडेगाव तालुका सुद्धा अंशतः घेतलेला आहे, त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार मानतो। दादा औदुंबरला भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आणि हे या ठिकाणी मध्यंतरी आमचा एक झुलता पूलचा प्रस्ताव होता, तो आता थोडा रखडलेला आहे कारण की योजना बंद झाली असं आम्हाला समजतं। परंतु माझी विनंती आहे दादा की पुढे भुवनेश्वरवाडीचं मंदिर आहे आणि देवीचं मंदिर आहे, नवरात्रीला तिथं मोठा उत्सव असतो, तिथे सुद्धा मोठ्या संख्येने आमच्या भगिनी माता भगिनी तिथे दर्शनासाठी जात असतात, तिथेही भाविक येत असतात। आणि म्हणून या ठिकाणी जर आपण झुलता पूल किंवा वेगळ्या पद्धतीचं काय या पर्यटन विकसित करण्यासाठी नियोजन आम्हाला केलं तर निश्चितपणे माझा मतदारसंघ आणि आम्ही सगळेजण आपले कायमचे गुणी राहू, एवढंच या शब्दात मी आपले आभार मानतो। आणि आज विशालजी पाटील खासदार सुद्धा आज खास या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, त्यांचे इथे आभार मानून कुणाचं नामोल्लेख चुकून राहिला असेल, सम्राटजी माडिक आमचे बंधू आहेत आणि आमच्या सगळ्यांचे ज्येष्ठ नेते आज स्वर्गीय नाना माडिक यांचे चिरंजीव आहेत। नानासाहेबांची मला खूप आठवण येते, मी त्यांच्या घरी जायचो की ते मला एक ऑमलेट चपाती खायला द्यायची आणि मला ते आवडायचं, काय मला माहित नाही, तेवढंच एक आयटम मला द्या, इथं औदुंबराच्या लक्षात नाही आलं मला, सॉरी। म्हणून या ठिकाणी आज तुम्ही आलात, सम्राटजी तुमचे आभार मानतो। व्यासपीठावरचे सर्व सरपंच आज तुम्ही सगळेजण इथं आलात, सगळे नागरिक इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आणि आभार करून इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।